आपण सगळेच चुका करतो. कधी एखादी वस्तू चुकीची आणतो, कधी एखादं काम बिघडतं, तर कधी खूप मेहनतीने जपलेली गोष्टही नकळत हातातून निघून जाते. पण आयुष्यात यशस्वी तेच लोकं होतात, ज्यांच्याकडून चुका होत नाहीत असं नाही, तर ज्यांना चूक झाल्यानंतरही पुढे चालत राहता येतं. खरं तर प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते आणि आजच्या व्लॉगमध्ये अशाच काही छोट्या-छोट्या चुका आणि त्यातून काढलेले मार्ग तुम्हाला पाहायला मिळतील. आता सर्वात पहिलं इथेच पहा ना, तुम्हाला सर्व ज्या फुटेज आहेत त्या उभ्या दिसतील कारण माझ्याकडून एक चूक झाली. मी आहे ना माझ्या शूटसाठी त्याच्या स्कूलमध्ये पहिला दिवस होता आणि ॲनिमल डे होता, तर त्याला आहे ना एखादा ॲनिमल बनवून पाठवायचं होतं. तर मी त्याच्यासाठी इथे शीप म्हणजेच मेंढी चूज केली होती आणि मी शॉर्ट व्हिडिओसाठी उभे आणि लाँग व्हिडिओसाठी आडवे असे दोन्ही पण फुटेजेस घेतले होते. पण प्रॉब्लेम असा झाला ना माझ्याकडून म्हणजे मी शॉर्ट्स अगोदर अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिलाच असेल माझ्या पेजवर. तर त्याचे जे आडवे फुटेज आहे ना, ते माझ्याकडून चुकून डिलीट झाले. तर म्हणलं आता मग ह्याच्यावरती पर्याय काय करावा? अगोदर तर मी विचार केला होता, की ठीक आहे मी आहे ना हे तुमच्यासोबत शेअरच करत नाही. पण परत विचार केला, की लाँग व्हिडिओची पण माझी वेगळी ऑडियन्स आहेच आहे. म्हणून मग मी आता तोच शॉर्ट तुम्हाला इथे लाँग व्हिडिओमध्ये दाखवते. थोडासा स्लो मोशन करून. आता मी कसा बनवला ना त्याचा ड्रेस ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना मी अस्तर घेतलं व्हाईट कलरचं आणि त्याचा एक रॉम्पर शिवून घेतला आणि त्याच्यानंतरनं मला त्याच्यावरती ना मेंढीचं जे लोकर असती म्हणजेच वूल असतं ना, ते लावायचं होतं. बेसिकली मेंढीचे केस म्हणू शकतो आपण त्या गोष्टीला. तर त्यासाठी ना माझ्या मैत्रिणीने दिलेला जो टेडी बिअर होता ना, तो मी घेतला आणि त्याचे जे कापूस असतो ना आतला, त्याचे असे गोळे-गोळे करून घेतले. आता तुम्हाला सांगू माझ्यावरती ही वेळ का आली, की मला हा ड्रेस का बनवावा लागला? ॲक्चुअली हे चेन्नईला गेलेले आहेत एक 3-4 दिवसासाठी आणि नेमकं त्याच पिरियडमध्ये स्कूल सुरू होतं आणि स्कूलवाल्यांनी पण एकदम अचानक सांगितलं, की असा-असा ॲनिमल डे आहे म्हणून. तर माझ्या मैत्रिणीचे जे मिस्टर आहेत ना, ते शूटसाठी ड्रेस घेऊन येणार होते, कारण त्यांना त्यांच्याही मुलासाठी आणायचा होता. पण विषय असा झाला त्यांना ऑफिसवरून यायला लेट झालं आणि जे ड्रेस रेंटनी मिळण्याचं जे दुकान असतं ना, ते बंद झालं होतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ते दुकान उघडतं आणि स्कूल 10चं आहे. तर ते म्हणाले, की "मी सकाळी जाऊन घेऊन येईल" म्हणून. पण मी विचार केला जस्ट इन केस शूटच्या मापाचा ड्रेस नाही मिळाला किंवा मग एरियामधलंच ते दुकान आहे, तर त्यामुळे स्कूलमधले बरेच पेरेंट्स तिथे आणायलाही जातील आणि जर ड्रेस संपले तर मग मी काय करू? शुभला मी असाच तर नाही पाठवू शकत ना. कारण मग त्यालाही असं वाटेल, की सगळे मुलं रेडी झालेत आणि तोच एकटा साध्या ड्रेसवरती. म्हणून मग मी घाईघाईने हा जुगाड करायचा प्रयत्न केला आणि मला आहे ना बाकी आईंनी सुद्धा मदत केली आणि प्लस लाडूने पण खूप मदत केली. त्यामुळे हार्डली ना मी तुम्हाला सांगते एक 1.5 ते 2 तासामध्ये माझा हा जो शूटचा ड्रेस आहे ना तो कंप्लीट झाला होता. आता जे मी ते गोळे-गोळे केले होते ना टेडीच्या कापसाचे, ते मी रॉम्परला लावून घेतले आणि मग आहे ना इथे मी आता त्याला डोक्यामध्ये घालण्यासाठी टोपडं शिवायचं आहे. तर माझ्याकडे एक व्हाईट कलरचं टोपडं ऑलरेडी होतं, तर त्यासाठी आहे ना मी अस्तरला कॅनव्हास लावून आहे ना फक्त कान शिवून घेतले आणि जो पिंक कलर तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय ना कानांना, तर तो मी व्हाईट आणि रेड असा फॅब्रिक कलर माझ्याकडे स्वामींच्या तोरणासाठी लागतो म्हणून होताच ना, तर तो मी एकत्र मिक्स केला, त्याचा पिंक कलर बनवला आणि मग तो मी त्याच्या जे कान बनवलेले ना त्याला लावला आणि फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने जे त्याचं टोपडं होतं ना, त्या टोपड्यावर पण हे जे सर्व पॉम्पॉम्स बनवले होते ना मी, तेही लावून घेतले जेणेकरून ते एक प्रकारे नाही का लोकरच वाटेल मेंढीची, अशा पद्धतीने मी ते केलं होतं आणि शुभला ते टोपडं घालून पाहायची एवढी जास्त घाई झाली होती ना आणि इथे जे ते काय करतोय ना, आम्ही त्याला शिकवत होतो, की बकरी कशी करती म्या वगैरे तर त्याचा ते प्रॅक्टिस करणं चाललेलं आणि हा पहा ड्रेस मी त्याला ट्राय करून पाहिला. ॲक्चुअली अजूनही याला प्रेस बटन वगैरे करायचे बाकी आहेत. फक्त जस्ट एक लूक कसं दिसतंय ना त्याच्यासाठी मी ते केलं होतं.
आता हा शुभच्या स्कूलचा जो फर्स्ट डे होता ना, त्या दिवशीची सकाळ आहे. मी सकाळी-सकाळी स्वयंपाक करण्यासाठी आले होते. आधी म्हटलं पीठ मळावं आणि पीठ मळायला घेतल्यानंतर ना, मला माझी आणखीन एक चूक लक्षात आली. ते म्हणजे हा चुकीचा मिठाचा पुडा मी आणलेला आहे. मी साधं मीठ समजून चुकून खड्याचं मीठ उचलून घेऊन आले होते. म्हणजे मला कधी-कधी समजतच नाही कुठे माझं लक्ष असतं. पण असो, आता घरामध्ये दुसरं काही मीठ तर नव्हतं. मग मी पाण्यामध्ये ना ते भिजत घातलं होतं म्हणजे जेणेकरून मला संपूर्ण स्वयंपाकामध्ये ते यूज होईल आणि जे तेल फोडलेली पिशवी होती ना, त्याला या पद्धतीने जो काही पिठाचा गोळा होता ना, तोही संपूर्णपणे पुसून घेतला, जेणेकरून तेलाचा एक थेंबही वायाला जायला नको. एकतर अगोदरच एवढं महाग झालेलं आहे तेल. म्हणजे मला आठवतंय 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं ना, त्यावेळेस आहे ना ही तेलाची पिशवी जी की आता ₹150 ना ₹160 ना मिळते, तेव्हा ₹104 ला वगैरे मिळायची आणि प्लस 1 किलोची असायची. आता ती ₹160 ला तर मिळतेच आणि 800च ग्रॅम त्याच्यामध्ये तेल येतं. तर त्यामुळे एक थेंब सुद्धा वाया जाऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे असंच मला वाटतं. आणि आज शुभच्या डब्याला आहे ना मी त्याचे फेव्हरेट असे रव्याचे अप्पे देतीये. अगदी सिंपल पद्धतीने मी हे बनवत असते. रवा घ्यायचा जो मीडियम रवा असतो ना तो. त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. त्यानंतर ना दही घालायचं आणि हे जे चमच्याने मी टाकते ना, तुम्ही म्हणताल काय टाकतीये? तर हे मीठ आहे. जर तुम्हाला लक्षात असेल तर मी खड्याचं मीठ पाण्यात घालून ठेवलं होतं आता थोड्या वेळापूर्वी. तर तेच ते मीठ आहे आणि मीठ वगैरे घातलं. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान 2 ते 3 मिनिटं फेटायचं आणि त्याच्यावर आहे ना अशी मोहरीची फोडणी घालायची. भरपूर सारी मोहरी एक 2 चमचे तेलामध्ये ना टाकून त्याची फोडणी करायची आणि ती घालायची आणि पुन्हा हे मिक्स करायचं. जेवढं तुम्ही मिक्स करताल ना, तेवढे छान असे जे अप्पे आहेत ना, ते स्पॉन्जी बनतात आणि थोडंसं तुम्ही पाणी वगैरे ॲड करून आहे ना, कन्सिस्टन्सी पण ॲडजस्ट करू शकता, जर तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटत असेल तर. तर त्यामुळे आता मी इथे तेच करते अगदी घोटभरच पाणी घातलेलं आहे. खूप पण नाही घालायचं, नाहीतर मग अप्पे आहेत ना, त्यांना जाळी सुटत नाही आणि शक्य होईल तेवढं मधून-मधून फेटत राहायचं. आता मी नाश्ता बनवते इथे, जोपर्यंत पीठ त्याचं रेस्ट होतंय आप्याचं. तर नाश्त्यामध्ये काही फॅन्सी नाही. मी रात्रीचा भात भरपूर सारा उरला होता ना, तर तोच परतणार आहे. कारण आई आलेल्या आहेत आणि लाडूसुद्धा आहे. तर त्यामुळे भात हा कंटिन्यू घातला जातो घरामध्ये आणि मग थोडाफार तर उरतोच. तर तो वाया जाऊ नये म्हणून फोडणीचा भातच केलेला आहे. शुभलाही तो खूप जास्त आवडतो. तर त्यामुळे एकीकडे भात परतून घेतला. तोपर्यंत आहे ना, एक 20 ते 25 मिनिटं झाले होते. आप्प्यांचं जे पीठ आहे ना, तेही छानपैकी मुरलं होतं. तर त्यामुळे ते आप्पे मी आप्पे पात्रामध्ये टाकले आणि दुसऱ्या साईडला आहे ना, मी चटणी पण करून घेतली होती आणि चटणीसाठी ना, फोडणी बनवली आता तुम्ही पाहिलं असेल. पण ती फोडणी जी आहे ना, ती मी लगेचच टाकत नाही चटणीमध्ये. स्पेशली डब्याला द्यायची जी चटणी असते ना, त्याच्यामध्ये. अप्पे पलटून घेईपर्यंत मी ती फोडणी जरा गार होऊ दिली. खरं तर पूर्णपणे गार झाली नव्हती. आणखीन थोडीशी गार करायला हवी होती आणि मग आहे ना थंड फोडणी टाकायची जेणेकरून आहे ना म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करून पहा. चटणी तुमची खराबही होणार नाही आणि खूप छान असा फ्लेवर येतो ज्यावेळेस थंड फोडणी टाकतो. आय नो तुम्हाला थोडंसं वियर्ड वाटेल, पण जेव्हा मी ना केलं होतं ना मलाही त्या त्या दिवशी माझ्या चटणीची ना सगळ्यांनाच कौतुक केलं होतं. तर म्हणून तेव्हापासून ना मी याच पद्धतीने करते. थंड फोडणी घालते चटणीला. त्यानंतरनं सूपचा डबा पॅक केला. आज त्याला डब्यामध्ये अप्पे तर मी केलेलेच आहे प्लस नारळाची चटणी आहे. त्या चटणीमध्ये मी हे घातलेलं आहे थोडासा कांदा, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे. हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपली फुटाण्याची जी डाळ असते ना ती आणि मीठ असं एवढं घातलं होतं मी चटणीला. त्यानंतरनं फ्रूटमध्ये ना मी त्याला मँगो दिला होता. आता थोडेच दिवस मँगोचा सीझन राहिलाय. तर त्यामुळे त्याचा डबा वगैरे भरून तो ठेवला आणि मग म्हटलं चला इथे त्याला ना ड्रेस घालूयात. पण त्याच्यानंतरनं जी काही आमची कसरत झाली, ड्रेस घालायलाच हा तयार नाही. म्हणजे सारखा पळून जात होता. त्याला आहे ना आतमधल्या बाजूला मी संपूर्ण ब्लॅक असे कपडे घातले होते आणि त्याच्यावरून मला हे जे मेंदीचं जे बनवलं होतं ना मी डी-आय-वाय ड्रेस, तो घालायचा होता. पण तो काही ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी आईंनी आणि मी
दोघींनी मिळून त्याला धरला आणि आईंना म्हटलं, "थोडीशी मला हेल्प करा." आणि म्हणजे त्या होत्या म्हणून नशीब, नाहीतर मला एकटीला ह्याला तयार करणं एवढं जास्त अवघड झालं असतं ना. आणि इथे जे शोल्डरला आहेत ना, ते मी प्रेस बटन्स बसवले होते आणि प्लस रॉम्परची जी खालची बाजू आहे ना, त्यालाही प्रेस बटन बसवले होते. तर तो सर्व ड्रेस घालून त्याला रेडी केलं आणि फायनली जेव्हा हे टोपडं घातलं ना, तेव्हा माझं लेकरू इतकं क्यूट दिसत होतं ना, आता तुम्हीच पाहून सांगा. म्हणजे मला खरंच त्यावेळेस असं झालं, की ठीक आहे एका साइडनी म्हणजे कधी-कधी आपण असं म्हणतो पहा, की "काय यार असं चुकीचं होतं" वगैरे. पण त्याच्यामागे लपलेली ना एखादी चांगली गोष्ट आपण पाहत नसतो. म्हणजे कशावरून सांगते तुम्हाला, ज्यावेळेस रात्री मैत्रिणीच्या मिस्टरांनी सांगितलं, की दुकान बंद होतं. मला एवढं वाईट वाटलं होतं, की यार आता काय करू? कसं? माझ्यासोबतच असं का होतं? काय माझ्या लेकराला मी घालू वगैरे त्या गोष्टी. पण ज्यावेळेस मी हा ड्रेस रेडी केला आणि सकाळी त्याचा आउटपुट मी पाहिला ना, की तो इतका गोड दिसतोय. त्यावेळेस मला असं झालं, की यार वर्थ होतं म्हणजे ते दुकान बंद असणं वगैरे. जर दुकान बंद नसतं, तर मीही काहीतरी कॉमन जे बाकीच्या मुलांनी घातलं होतं, तशा टाइपचंच काहीतरी घातलं असतं आणि शुभला असं क्रिएटिव्ह काही बनवलंही नसतं. आणि हार्डली मला 2 तासच लागले होते ह्या गोष्टीसाठी. पण माझ्या शुभसाठी ही लाईफटाईमसाठी मेमरी पण राहिली. कारण बऱ्याच वेळा असे डेज असतात, तर रेंटनीच कपडे आणले जातात. तर त्यामुळे सगळे जे मुलं आहेत ते एकसारखेच कॉमन दिसतात. तर शुभच सगळ्यांमध्ये एकदम अनकॉमन दिसत होता. तर त्यामुळे मला असं झालं, हां, ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात, ते काही चुकीचं नाही. आता हे जे आहेत ना, हे सगळे त्याच्या स्कूलमधले फुटेजेस आहेत. मी त्याला स्कूलला सोडवायला गेले ना, तर तो काही केल्या स्कूलमध्ये थांबायलाच तयार नव्हता. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं, "मी पण तिथेच थांबायचं किंवा जाऊयात आपण इथून." म्हणजे ऑलमोस्ट महिन्याभराच्या सुट्टीनंतर स्कूल रिओपन झालं होतं. म्हणून की माहीत नाही, पण तो थांबतच नव्हता. कसंबसं मी अर्धा तास तिथे थांबले त्याच्यासोबत आणि मग जरा त्याला नादी लावला आणि मग पटकन घरी आले. काही तोरणच्या ज्या ऑर्डर्स होत्या ना, ते कंप्लीट करून घ्यावं म्हटलं. कारण जेवढा वेळ शुभ घरात नसतो ना, तेवढ्याच वेळामध्ये मला ह्या सर्व गोष्टी करून घेता येतात. तसं तर आता सध्या आई आहेत घरी, तर त्यामुळे मला एवढी जास्त हेल्प होतीये ना घरच्या कामांकडे पाहण्यासाठी. प्लस शुभला त्या गार्डनला वगैरे घेऊन जातात. खरंच म्हणजे बऱ्याच मुलींचं असं असतं, की सासू-सासरे सोबत नको असतात त्यांना. पण तुम्ही मला विचारा ज्यांच्यासोबत नाही आहेत ना, त्यांना किती अवघड जातं. आणि मला तर पहिल्यापासून सोबत सासू-सासरे राहणारी फॅमिली हवी होती. पण म्हणतात ना, देवाचे वेगळे प्लॅन असतात आपल्यासाठी. तर हे एक प्रकारचं चॅलेंजच होतं माझ्यासाठी, की एकटीला सगळं मॅनेज करावं लागतं. पण आता हळू झाली आहे सवय आणि करते मी बऱ्यापैकी प्रयत्न करते की आणखीन मी कसं चांगल्या पद्धतीने मॅनेज करेल. त्यानंतरनं जे काही स्वामींचे तोरण आहेत ना, त्याच्या ज्या माळा आहेत, त्या लावण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीकडे देऊन आले आणि तेवढ्यात Meeshoवरून एक पार्सल रिसीव्ह झालं. मला खरंच आयडिया नव्हती की Meeshoवर अशा पद्धतीने झाडांची रोपंसुद्धा मिळतात. तर हे जे कंद तुम्हाला दिसतायत ना, ते आपली जी गुलछडी असते ना, हारांमध्ये जे व्हाईट कलरचं फूल असतं बघा, त्याचे हे कंद आहेत. आता मी फर्स्ट टाईमच Meeshoवरून असं काहीतरी मागवलेलं आहे आणि मलाही माहीत नाही हे किती सक्सेस होणार आहे. पण मी आल्या-आल्या ते कुंडीमध्ये लावून घेतलं. अगदी 10 मिनिटच लागले मला त्यासाठी. पण म्हटलं जास्त लेट नको करायला, कारण माहीत नाही हे मी ऑर्डर करून ऑलमोस्ट आठवडा झाला होता. तर मग आल्या-आल्या अगदी घाई मी ते कुंडीमध्ये लावून घेतलं. कारण म्हणलं आणखीन जास्त लेट करायला नको. कारण किती दिवसांपासून ते ट्रॅव्हल करत असेल तसंच विदाऊट पाण्याचं, विदाऊट मातीचं. तर त्यामुळे ते लावून घेतलं आणि दुपारी आहे ना मी एक शूट करत होते. कोलॅबोरेशनसाठी मला आहे ना एक प्रॉडक्ट रिसीव्ह झालं होतं. हेअर कलरचा आहे ना शॅम्पू होता तो. हर्बल काय बरं नाव होतं? कोकिला हर्बल, हिना हर्बल असं काहीतरी नाव होतं. मी प्रॉडक्ट तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. कारण खरंच सांगते खूप छान प्रॉडक्ट आहे. मेन म्हणजे हर्बल आहे. अजिबात असं वाटत नाही की आर्टिफिशियल कलर लावला. एकदम नॅचरल असा रंग आला होता आईंच्या केसांना आणि त्यांनाही ते प्रॉडक्ट खूप जास्त आवडलं होतं. तर असा हा माझा आजचा दिवस होता. तसं तर हा दिवसही नाही पूर्ण दुपारच झालेली आहे आता. पण माझा जो हातचा व्हिडिओ आहे ना, तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी भेटतील तुम्हाला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.